घटस्फोट झाल्यानंतर पण बायको नवऱ्याला भेटायला बोलवायची आणि नंतर नवरा तिला बोलायचा की तुला जर माझ्याशिवाय राहवत नाही मग तू का घटस्फोट घेतला. बायकोने जे काही कारण सांगितले ते ऐकून नवरा तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बायकोने घटस्फोट घेतला आणि नंतर ती तिच्या नवऱ्याला फोन करून बोलत होती आणि त्याला ती एकांतात भेटायची. आठवड्यात एकदा ती नवऱ्याला बोलवत होती. नवरा पण चकित झाला होता की हिला करमत नाही माझ्याशिवाय, मग तिने का घटस्फोट घेतला असेल. नवऱ्याने बायकोला विचारले तर तिने जे काही सांगितले ते ऐकून नवरा नंतर तो तिला कधीच भेटायला गेला नाही. शेखरचे लग्न होऊन फक्त 1 वर्ष झालं होतं आणि बायको त्याच्यापासून वेगळी झाली होती. कारण तर काही फार मोठे नव्हते, पण असं घडलं. शेखरची बायको निशा आता वेगळी झाली आणि तिने शेखर सोबत घटस्फोट घेतला. शेखर सरकारी नोकरीला होता. निशा वेगळी झाली आणि ती आता तिच्या आईकडे राहायला गेली होती. घटस्फोट झाल्यानंतर 2 महिन्याने शेखरला निशाचा फोन आला. निशाने शेखरला भेटायला बोलवले होते. शेखर गेला आणि निशा शेखर सोबत एकदम नॉर्मल बोलत होती, अगदी अगोदर सारखं. ती शेखरला घेऊन एकांतात गेली होती. त्यांनी पूर्ण दिवस बाहेर. संध्याकाळी निशा तिच्या घरी गेली आणि शेखर त्याच्या घरी. शेखर चकित झाला होता निशाचं वागणं बघून. त्याला काहीच समजत नव्हते. 1 आठवड्यानंतर परत निशाचा फोन आला आणि तिने त्याला बोलावले. जेव्हा जेव्हा निशा शेखरला भेटायला बोलवायची तेव्हा शेखर जात होता. आठवड्यात एकदा ते दोघे भेटू लागले. निशा तर शेखर सोबत असं वागत होती की जणू तिचा घटस्फोट झालाच नाही असं वागायची. शेखरने एकदा निशाला विचारलं, निशा, तुला जर माझ्याशिवाय करमत नाही तर मग तू घटस्फोट का घेतला. निशा शेखरला म्हणाली, मला नाही घ्यायचा होता घटस्फोट. पण शेखर म्हणाला, घ्यायचा नव्हता तर मग का घेतलाय तू, काय कारण होतं सांग मला. निशा म्हणाली, माझ्या मम्मीने मला सांगितलं तसं. निशाने शेखरला सर्व सांगितले होतं की तिची मम्मी जसं सांगत होती ती तसं राहायची. एकदा तिच्या मम्मीने बघितले होते की निशाला सर्व घरचे काम करावे लागत होते आणि शेखरचा परिवार खूप मोठा होता आणि थोडा वाद झाला होता शेखरच्या मम्मी सोबत. त्यामुळे निशाच्या मम्मीने लगेच निशाला घटस्फोट घ्यायला सांगितला. निशा पूर्णपणे तिच्या मम्मीच्या सांगण्यावरून वागत होती. आता शेखरला समजलं. शेखर निशाला म्हणाला, आता तू मला कधीच भेटू नको आणि फोन पण करू नको. तू तुझ्या मम्मीचं ऐकते ना, मग आता तुझ्या मम्मीचंच ऐक सर्व. त्यानंतर शेखर तिला भेटत नव्हता. निशाला शेखर सोबत राहायचे होते, पण तिने तिच्या मम्मीचे ऐकून गलत निर्णय घेतला होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.